लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाइट. मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये पुनश्च एक बार स्वागत. आज अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपण या चर्चेमध्ये आढावा घेणार आहोत. युद्धस्य कथा रम्यः असं रम्यस्य म्हटलं जातं, तसं अमेरिका आणि इराण यांच्या युद्धासंदर्भामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. या महत्त्वपूर्ण चर्चा विषयावर आज आपण प्रामुख्याने चर्चा करणारच आहोत. तर या चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे मुख्य संपादक राजू पाटील सर. स्वागत आहे सर आपलं या आंतरराष्ट्रीय. धन्यवाद गोपाळराव, आपलंही स्वागत आणि आपल्या हजारो प्रेक्षकांचं स्वागत. विश्वगुरु हा शब्द प्रामुख्याने भारत देशासाठी वापरला जातो. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जगाचा शिक्षक किंवा जगाला मार्गदर्शक करणारा असा होतो. तर विश्वगुरु म्हणून भारताची भूमिका कशी राहिली आहे? आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विश्वगुरु म्हणून स्वतःला म्हणतात. ते या एकंदर या युद्ध संदर्भामध्ये, युद्धबंदी संदर्भामध्ये त्यांनी विश्वगुरूची भूमिका वठवली आहे का नेमकी, असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे? थेट म्हणायचं आहे. गोपाळराव, अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा घडवून आणताय. आंतरराष्ट्रीय विषयावर आज आपण भाष्य करतोय आणि पहिल्यांदाच तुम्ही विश्वगुरु असा शब्दप्रयोग करून माझी अडचण निर्माण केलेली आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जी 15 दिवसाची युद्धबंदी झाली, सीज फायर आपण ज्याला म्हणतो, ते झाला आणि अशा प्रकारची युद्धबंदी करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला किंवा पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये उद्या अमेरिकेच्या या शिष्टमंडळाची, अमेरिकेचे उपाध्यक्ष डेव्हिड व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची आणि इराणच्या शिष्टमंडळाची उद्या इस्लामाबादेमध्ये बैठक होते. या शांती प्रस्तावावर चर्चा होते आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की विश्वगुरु तर आपण आहोत. आपला भारत विश्वगुरु आहे, आपले नरेंद्र मोदी साहेब विश्वगुरु आहेत. त्यांचे हे चिलेपिले सतत त्यांना विश्वगुरु म्हणत असतात. तर अशा या विश्वगुरूने मिडल ईस्ट मध्ये, मध्य आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही, असा तुमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बघा, युद्ध सुरू होण्या अगोदर 2 दिवस अगोदर मोदी हे इस्रायलचे पंतप्रधान जे नेत्यानाहू आहेत त्यांचे, ते काय त्यांचे फार मित्र आहेत, म्हणजे असे कडाडून मिठ्या वगैरे ते सतत जाऊन मारत असतात, त्यांना जाऊन भेटले आणि तिसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे नेत्यानाहूने, म्हणजे मोदी साहेबांच्या मित्राने मोदीजींना साधं सुद्धा असं म्हटलं नाही की मी इराणवर हल्ला करणार. मग आता गप्पा काय मारले असतील? एप्स्टीन फाईल शिवाय दुसऱ्या कुठल्या विषयावर चर्चा तरी झाली असेल का? कारण एवढी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची घटना घडते, इस्रायल हल्ला करतो इराणवर आणि ते आपल्या मित्राला त्याची काहीच माहिती नसते. यावरून आपल्या विश्वगुरूची जगभरामध्ये काय ख्याती आहे त्याची कल्पना तुम्ही करा. त्यानंतर जेव्हा भारतामध्ये आपलं ऑपरेशन सिंदूरच्या प्रकरणामध्ये पाकिस्तान बरोबर जेव्हा आपलं युद्ध सुरू होतं, तेव्हा अमेरिका सांगते की भारताला मी सांगितलं युद्ध थांबवा म्हणून मोदींना. ट्रम्प पडले तसं डोनाल्ड ट्रम्प म्हणले मी सांगितलं थांबवा, नाही तुमच्या ट्रेड डील मी थांबवेन, तुमचा व्यापार करार मी रद्द करून टाकेल, तुम्हाला कसल्याही प्रकारचा, असं धमकी दिलं म्हणते. एकदा नाही, आता कोण 80 वेळा म्हणते, कोणी 120 वेळा म्हणते. आपले तिथं आपल्या देशाचे तुम्ही ज्याला विश्वगुरु म्हणता ते गप्पच बसले, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून. एका शब्दानं त्यांची संसदेमध्ये किंवा संसदेच्या बाहेर किंवा एखाद्या भाषणामध्ये हिंमत झाली नाही डोनाल्ड ट्रम्पला की तुमच्या सांगण्यावर मी माझं काही युद्ध थांबवलेलं नाही. तर पाकिस्तानच्या विनंतीवरून किंवा पाकिस्तानच्या जनरल मुशीफ यांच्या विनंतीवरून मी युद्ध थांबवलं असं म्हटल्याची हिंमत झाली का? त्याही वेळेला आपले पंतप्रधान, ज्याला तुम्ही विश्वगुरु म्हणता, ते मूग गिळून बसले. त्यानंतर या युद्धामध्ये इराणचे जे सुप्रीम लीडर होते अयातुल्ला खोमेनी, त्यांचा तिथे खून झाला किंवा त्यांचा पूर्णपणे अमेरिकेने त्यांना उद्ध्वस्त करून टाकलं, त्यात त्यांचा प्राण गेला. प्राण गेल्यानंतर या आपल्या जुन्या ऐतिहासिक मित्राच्या सुप्रीम लीडरचा खून होतोय आणि तुमचे विश्वगुरु
एका शब्दाचा निषेध नोंदवायला 8 दिवस पुढे येत नाहीत. यावरून तुमच्या विश्वगुरूची जगामध्ये काय ख्याती आहे त्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. त्याच्या पुढे सर्वात मोठा कहर काल घडला की अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धबंदी करण्यासाठी, सीज फायरसाठी पुढाकार कोण घेतला? आपल्या शेजारील दुश्मन राष्ट्र आपण ज्याला म्हणतो, ज्याची कवडीची किंमत नाही, भिकमंग राष्ट्र म्हणतो, त्या भिकमंग्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी शाहबाज शरीफ याने आणि त्या भिकमंग्या राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाने, आपण त्याला काय म्हणतो की आसिफ मुनीर, या दोघांनी पुढाकार काय घेतला? अमेरिकेशी बोलले, इराणशी बोलले, दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. या अमेरिकेला त्यांची जी अटी होत्या अमेरिकेच्या, गोपाळराव, या बाजूला ठेवायला लावल्या. अमेरिकेची एक पण अट नाहीये. ज्या काही 10-15 अटी घातल्या त्या इराणनं घातल्यात आणि इराणच्या अटीवर अमेरिकेने हा युद्धबंदीचा हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे. त्यावर उद्या चर्चा होते. आणि जगभरामध्ये आपण आजही पाहिलं की आपण आपल्या टेबलवर वर्तमानपत्र आहेत. आपल्या देशातल्या, हिंदुस्थानच्या किंवा भारताच्या वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स मध्ये आसिफ मुनीर, हेडलाईन्स मध्ये नवाज शरीफ, जगाच्या हेडलाईन्स मध्ये आसिफ मुनीर आणि नवाज शरीफ. आणि आमचे विश्वगुरू कुठे गेले? आमची ताकद कुठे गेली? भारत हा जगातली 4थी महासत्ता म्हणून घेतो आपण. आणि मिडल ईस्ट मध्ये निर्माण झालेल्या अशांततेच्या भूमीवर तुमची भूमिका काय राहिली? भारताची भूमिका काय राहिली? तुम्ही का नाही हा प्रयत्न केला? तुमचे मित्र आहेत ना, जीवलग मित्र तुमचे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू, जीवलग मित्र तुमचे डोनाल्ड ट्रम्प, माय डिअर फ्रेंड, अगली बार ट्रम्प सरकार, तुम्हीच म्हणत होता ना. या ट्रम्प सरकारला एक फोन करून हे युद्ध थांबवण्याची विनंती तुम्ही करू शकला नाही. या नेत्यानाहूला एक फोन करून किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा दूध पाठवून हे थांबा, हे योग्य नाही. मिडल ईस्ट मध्ये निर्माण झालेल्या अशांततेमुळे केवळ इराणचं नुकसान होत नाही, केवळ खाडी देशाचं नुकसान होत नाही, तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. संपूर्ण जगामध्ये काय म्हणतो आपण त्याला, आर्थिक बाजार पूर्णपणे कोसळून गेलाय. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या भूखंडी आता. त्यामुळं प्रत्येकाच्या बजेटमध्ये या युद्धाचे परिणाम झालेले आहेत. आपल्याला गॅस मिळत नाही, आपल्याला पेट्रोल वेळेवर मिळत नाही, डिझेलचे भाव वाढलेत, क्रूड तेलाचे भाव वाढलेत, व्यापारामधला आयात निर्यातीची सगळी प्रक्रिया थांबली आहे. जगावर याचे वाईट परिणाम झाले ना. मग एवढ्या आपल्या शेजारी चिटकून असलेल्या इराणमध्ये हा प्रकार घडत असेल, मिडल ईस्ट मध्ये हा प्रकार घडत असेल, आणि आमचे विश्वगुरू जर निवडणुकीमध्ये गांधी नेहरू करत असतील, नेहरूला शिव्या देत असतील, गांधींना शिव्या देत असतील, आणि त्यांना आपण जर विश्वगुरू म्हणत असू, तर काय चाललंय तुमचं माझं, ह्या देशाचं नेमकं चाललं काय आहे? आपली एवढी बौद्धिक दिवाळखोरी कशी झालेली आहे की मोदींना विश्वगुरू म्हणायची. तेव्हा आता विश्वगुरू कोणाला म्हणायचं गोपाळराव? का पाकिस्तानच्या या शाहबाज शरीफला विश्वगुरू म्हणण्याची पळेले, किंवा या आसिफ मुनीरला विश्वगुरू म्हणावं का आता, अशी पळलेले? मी तर ही घटना ऐकल्यापासून अत्यंत अस्वस्थ आहे. आता भारतीय जनता पार्टीची किंवा मोदींची जी पिलावळ आहे, त्यांना काय वाटतंय हा त्यांचा प्रश्न आहे. कारण त्यांना वाटण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये मेंदू शिल्लक ठेवलेला नसते, हरण केलेला असतो. मी वारंवार म्हणतोय, असली भयानक घटना. मग काय सांगाल? मग पाटील सर, युद्धबंदीसाठी मोदींनी काही प्रयत्न केले नाहीत का? आणि विश्वशांतीसाठी त्यांची भूमिका काय होती? काहीच नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट. अहो, त्यांची हिंमतच नाही ना. त्यांचंच मिटवायचं पडलंय. त्यांच्या एप्स्टीन फाईल प्रकरण हे कसं दाबून टाकता येईल, किंवा त्यांच्या मित्रांनी काही जे जागतिक लेवलला घोटाळे केलेले आहेत अमेरिकेमध्ये, ज्यांच्यावर अदानी सारख्या त्यांच्या मित्रावर केसेस चालू आहेत, त्या मिटवण्यामध्ये ह्यांचा वेळ जातोय. असं काही आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये माणूस स्वच्छ असावा लागतो गोपाळ, चारित्र्य असावं लागतं, नैतिकता असावी लागते, नैतिक अधिष्ठान असावं लागतं. जगाच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही थांबा असं करू नका म्हणायसाठी. आपला सगळा गोंधळ, आपलं सगळं जे हे काळं बेरं धुवून पुसून काढण्यामध्ये, किंवा आपल्या चारित्र्यावर पडलेले जे डाग आहेत एप्स्टीन सारख्या प्रकरणाचे, ते धुण्यामध्ये तुमचा सगळा वेळ जातोय. आणि तुम्हाला जगामध्ये विचारतोय तर कोण? अमेरिका विचारते तुम्हाला. अमेरिकेच्या पुढे तुम्ही झुकलात, इस्रायलच्या पुढे तुम्ही झुकलात. तुमची मान आता पूर्वीसारखी ताठ राहिलेली नाही. जी या देशाची मान ताठ होती
पंतप्रधान नेहरू पासून ते अगदी मनमोहन सिंग यांच्यापर्यंत भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत सन्मानाची आणि मानाची राहिलेली आहे. ही पहिली वेळ आहे इतिहासातली की नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आपली कूटनीती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आपलं परराष्ट्र धोरण पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. अगदी बिंडोकपणा चाललाय. काय जर एखाद्या पत्रकाराने देशातल्या प्रमुख परराष्ट्र व्यवहार मंत्र्याला आपण यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका काय, आपण हे मध्यस्थाची भूमिका का निभावली नाही असा प्रश्न केला तर आपल्या देशाचे महान परराष्ट्र मंत्री जयशंकर साहेब काय म्हणतात माहितीये का? आम्ही तसली दलाली करत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला जर या देशाचा परराष्ट्र मंत्री दलाली म्हणत असेल आणि त्यांची सगळी पिलावळ जर दलाली म्हणत असतील तर या देशाला बौद्धिक दिवाळखोरी आलेली आहे. पाटील सर, आपण शत्रुराष्ट्र पाकिस्तानचा उल्लेख केला. मग या सगळ्या एकंदर प्रकरणातून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय महत्व वाढणार आहे का? मग प्रचंड. हो, पाकिस्तान हिरो झाला. हे आपण म्हणत नाही आपला दुश्मन राष्ट्र आहे, पण पाकिस्तानला हिरो बनवण्यामध्ये सुद्धा मोदींचा हात आहे पूर्णपणे. जी गोष्ट आपल्याला करायची आपल्या हातामध्ये आहे ती करण्याची संधी तुम्ही आपल्या दुश्मनाला देताय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं महत्व खूप वाढलेलं आहे. मी सुरुवात म्हटलं होतं आपल्याला की जगातल्या सर्व वर्तमानपत्राच्या हेडलाईन्सवर आशिफ मुनीर आणि त्यांच्या शाहबाज शरीफ या दोघांचे आज फोटो आहेत. याचा अर्थ काय आहे? त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर मत वाढलं ना. आता उद्याच शत्रुराष्ट्र पाकिस्तान आपलं, या उद्या पाकिस्तान आणि भारतामध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूर सारखा जर संघर्ष निर्माण झाला, अमेरिका कोणाला मदत करेल? पाकला का तुम्हाला? चीन कोणाला मदत करेल? पाकला का तुम्हाला? इराण कोणाला मदत करेल? पाकला का आम्हाला? इस्रायल कोणाला मदत करेल? पाकला का भारताला? किंवा खाडी देशातले जे बाकी छोटे मोठे देश आहेत हे कोणाला मदत करतील? पाकलाच करतील ना. कारण पाकने त्यांचा विध्वंस थांबवला आहे. पाकने युद्धासारख्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम पाकनं केलंय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकनं प्रयत्न केले. तुम्ही काय केलं? तुम्ही चौथी महासत्ता म्हणताय, जग आमचं काहीतरी फार पुढे घेऊन चाललो आम्ही देश वगैरे. तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भूमिका होती? काही नाही. भारतीय जनता पार्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीही करायचं नाही. उलट दुसऱ्या मोठ्या महासत्ताचं बटीक आणि गुलाम बनून राहण्याची या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सवय आहे. ती सवय आजही गेलेली नाही. शरणागती हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मूळ DNA आहे. त्याचा हा परिणाम आहे. ते ट्रम्पला शरण गेले त्याच्या अगोदरच्या काळामध्ये पूर्णपणानं, आणि आता तर शांतच बसले पूर्णपणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून. आणि उगाच म्हणायचं विश्वगुरु 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 या शब्दाचा तुम्ही अर्थ सांगितला सुरुवातीला. संपूर्ण जगामध्ये जगाचा शिक्षक असं म्हटलं तुम्ही त्याला. पण जगाचा शिक्षक जर निवडणुकीची भाषणं देत फिरायला लागला, गप्पा मारायला लागला बंगालमध्ये, आसाममध्ये, पांडिचेरीमध्ये, केरळमध्ये, तर यांना विश्वगुरु कसं म्हणायचं? हे काही नाही, निवडणूक गुरु आहेत. हे फक्त निवडणूक गुरु, विश्वगुरु नाही ना, देशाचे बी गुरु नाही, हे फक्त निवडणूक गुरु आहेत. आता या पाकिस्ताननं जी मध्यस्थी केली त्यामुळे मोदी आणि केंद्र सरकारला मोठे अपयश आले अशी सडकून टीका काँग्रेस पक्षाने केलेली आहे. काँग्रेस जाऊ द्या, मरू द्या. तुम्ही काँग्रेसचे नाही ना. तुम्हाला काय वाटतं? मोदी चुकले का नाही चुकले? देश चुकला का नाही चुकला? देशाचं आंतरराष्ट्रीय धोरण चुकलं का नाही चुकलं? कुठलीही गोष्ट काँग्रेसवर आणून ठेवू नका. बच्चा शिवाय देतोय सध्या भारतीय जनता पार्टीला आणि मोदीला. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जर आम्हाला आमच्या देशातल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जर मुनीरचा फोटो बघायला मिळत असेल, शाहबाज शरीफचा जर फोटो बघायला मिळत असेल आणि जगामध्ये त्याचं कौतुक होत असेल, तर या आमच्या पंतप्रधानाला आम्ही काय म्हणायचं? तुम्ही काय म्हणणार आहात? काँग्रेसचं कशाला नाव घेताय मध्येच? नाही पाटील साहेब, मी एक लक्ष वेधू इच्छितो प्रेक्षकाच्या या संदर्भात. जयराम रमेश यांनी एक पोस्ट टाकलेली आहे ट्विटरवर. तर त्यांनी म्हटलंय की परराष्ट्र धोरणाला मोठा तडाखा बसला असून स्वतःला विश्वगुरु म्हणून घेणारा नेता उघडा पडलाय, अशा शब्दात काँग्रेसने निशाणा झालं. हे तर विरोधक आपलं काम करतील. त्या विरोधकाला हे नेहमी संधीच पाहिजे असते, ते बोलणार. परंतु जगातल्या वर्तमानपत्रामध्ये आज काय लिहिलं चाललंय पूर्णपणाने की संपूर्ण आसिफ मुनीरचं आणि शाहबाज शरीफचं कौतुक करताना एक कॉलम भारताचा जोडला चाललाय आणि लिहिलं त्या विश्वगुरूची थट्टा केली झाली संपूर्ण जगामध्ये की जे काम नरेंद्र मोदी यांनी करायला पाहिजे होतं
ते काम त्यांनी का टाळलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि आशिफ मुनीरला किंवा शाहबाज शरीफला ते का करावं लागलं असं आंतरराष्ट्रीय स्तरावर बोललं चाललंय ना. जयराम रमेशचा आणि काँग्रेसचा मुद्दा कुठे आहे? हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे. नाक कापलं गेलं, नाक आंतरराष्ट्रीय धोरणाचं आपल्या कूटनीतीचं जे नाक आहे ना ते कापलंय. कुठे आहेत की अजित डोवाल? त्यांचा तर पत्ताच नाही. अजित डोवाल काय भलते खतरनाक वगैरे आहेत, मग आपल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते. काही बोलला नाही तुम्ही या युद्धामध्ये, गप्पच बसले. आणि उलट त्यांचे जे टीव्ही चॅनल आहेत ना, हे बदगे मीडिया म्हणून घेतात स्वतःला, भारताने दोन्ही राष्ट्राच्या याच्यामध्ये अजिबात हस्तक्षेप न केल्यामुळे, गोदी मीडिया म्हणायचं का? गोदी मीडिया तुमचा हस्तक्षेप न केल्यामुळे भारताचं कौतुक होतंय. वा रे वा, अरे तुला युद्धात नको ना हस्तक्षेप करू, पण या दोघांचं युद्ध मिटवण्यासाठी जी मध्यस्थीची गरज होती ती तुम्ही करायला पाहिजे होती का नाही? आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही इराणच्या बाजूला जाऊन लढा, आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही इस्रायलच्या बाजूला जाऊन लढा, आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही अमेरिकेच्या बाजूला जाऊन लढा. आमची भूमिका अशी आहे की या सगळ्यांचं युद्ध थांबवलं पाहिजे, कारण शेजारी आहे, मिडल ईस्ट मध्ये आहे, मध्य आशियातला हा सगळा प्रकार आहे. किमान तुम्ही आशियाचे तर विश्वगुरु व्हा, बाकी जग तर सोडा. तिथं बी तुम्ही झाले नाही. तुम्ही विश्वगुरु कुठं आहात? तुम्ही आसाम मधल्या निवडणुकीत निवडणूक गुरु आहात. आता पाटील साहेब, मोदींनी चकार शब्दही काढला नसल्यामुळं आणि एकंदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प, हे सारखं भारताचा अपमान करतात आणि अपशब्द वापरतात. अशी 56 इंची असणाऱ्या नरेंद्र मोदींनी मौन का बाळगलंय? म्हणजे हे त्यांचं भित्रेपणाचं लक्षण आहे का? हे असं कधी घडतं गोपाळराव? एखादा माणूस ताकदवर जर असला, भारत काही कमी नाही आपला, भारताची शक्ती आणि भारताचं सामर्थ्य अत्यंत मोठं आहे. मोदीजींचं धोरणाचं सोडा, मोदी म्हणजे देश नाही आणि मोदी म्हणजे पूर्णपणे साम्राज्य नाही. त्याशिवाय भारताचं साम्राज्य जगामध्ये कौतुकास्पद आहे. आणि हे निर्माण व्हायला गेली 75 वर्ष या देशानं कष्ट केलंय. या देशातल्या असंख्य नेतृत्वांनी कष्ट केलेलं आहे. मोदीने उभा केलेला देश नाही आहे हा. परंतु मोदी असं गप्प कधी बसते? एखादा माणूस अन्याय कधी सहन करतो? काहीतरी अंतर्गत गडबड असल्यावरच सहन करतोय ना. म्हणजे त्यांचं मौन बरंच काही सांगून जातं असं म्हणायचं. तूप असेल तरच माणूस उष्ट खायला तयार होतो ना. काहीतरी गडबड, तुपासाठी उष्ट खाणं म्हणतात, आपलं काहीतरी झाकण्यासाठी नाही लाजाने सहन करायचं. म्हणजे बघा, एक विधान एका ठिकाणी मी वाचलं होतं की बलात्कार एन्जॉय म्हणून स्वीकारायचं. ही अशी परिस्थिती भारताच्या पंतप्रधानाची झाली की तुमच्यावर या ट्रम्प नावाने, मी तर त्या ट्रम्पला सारखा शिवाय देत असतो. तुम्ही त्यांना साहेब म्हणता, तुम्ही त्याला, हा आमच्या देशाचा 80 वेळा हा आमच्या देशाचा अपमान करतो. फारच तिखट शब्दात तुम्ही एक वेळ काय करतो तिकट? ते मोदी आहे काय? मी काय गप्पा? माझी एप्स्टीनची फाईल बिल आहे त्यांच्यापाशी, मला काय घेणं देणं कोण टेम्पलला कोण असला तर. परंतु देश म्हणून आमच्या अंगावर रोमांच येतात. आमच्या देशाच्या पंतप्रधानाचा अवमान झाला नाही पाहिजे, ही आमची भूमिका असते. भले आमच्या विचाराचे पंतप्रधान नसते, आम्ही त्यांचे वैचारिक विरोधक असो, पण आमचे राष्ट्राचे ते प्रमुख आहेत. त्यांचा अपमान कोण करत असेल, डोनाल्ड ट्रम्प वगैरे, तर आम्ही त्यांना शिवाय देणार, 100% देणार. त्याच्यात ती आमची भूमिका आहे. पण आज आम्ही काय करायचं? आम्हाला आज आमचं दुःख वेगळंच आहे. आता हा आमचं टेन्शन, आता गोपाळराव, मला इतकं प्रचंड टेन्शन आलंय की आता हे कशात नेमकं बुडवायचं आणि कमी करायचा असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालाय. विश्वगुरूची एवढी वाईट अवस्था आमच्या देशाच्या. विश्वगुरु कुठेतरी मुठभर आसाम मध्ये सीमित होऊन बसले आणि आपला दुश्मन असलेला तो आशिफ मुनीर, लष्कर प्रमुख तो त्यांचा, काय डोनाल्ड ट्रम्पच्या मेजवर बसून जेवतो, काय व्हाईट हाऊस मध्ये त्याचा सन्मान होतो, काय त्याचा थाट आहे, काय पाकिस्तान पुढे चाललंय. आणि बघा म्हणे काय म्हणतं अमेरिका, तुम्हाला माहिती की नाही, जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने, पाकिस्तानने केलेलं योगदान अत्यंत मोठं योगदान आहे. आणि अतिरेकी कारवाईच्या विरोधामध्ये पाकिस्तान हे जगामध्ये असं एकमेव राष्ट्र आहे की जे लढतं म्हणे. अरे जे स्वतःच अतिरेकी आहे आणि त्याचं कौतुक कोण करतंय? अमेरिका करताय. ही वेळ का आली? हे पाक मरून पडलेलं भिकारचोट राष्ट्र, भिकमंगा पंतप्रधान त्यांचा, 2 वेळची खायची भ्रांत आहे, हा कसा काय विश्वगुरु चाललाय? मग आमचं ऐश्वर कुठे गेलं? आमचा रुबाब कवगच आम्ही 2 लाखाचा सूट घालायचा, 15 लाखाची पेन अडकवायची, 5 लाखाचा गॉगल घालायचा, 2 लाखाचं दररोज जेवायचं, उगाच का थाट करायचा. 800 कोटीच्या विमानामध्ये आम्ही फिरायचं. मग आमचं विश्वगुरु पद कुठं गेलं? गंभीर आहे सगळ्या गोष्टी.
आणि भुरटा पाकिस्तान विश्वगुरु होत चाललाय. गोपाळराव, वाईट नाही वाटत तुम्हाला मनापासून? सांगा, तुम्ही सांगा आता, विश्वगुरु कोण सांगा? आता पाटील साहेब, समारोप करताना सध्याच्या काळात भारत तंत्रज्ञान, औषध निर्मिती आणि आर्थिक प्रगतीद्वारे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता असलेला देश म्हणून पुढे आलेला आहे. तर आता ह्या सगळ्या चर्चेतनं विश्वगुरूमुळं थट्टा भारताची होते का? समारोप करताना काय वाटतं तुम्हाला? नाही, हे बघा, आपला देश औद्योगिक क्रांती करतोय. त्यामध्ये आपल्या इंजिनियर्सचे, आपल्या व्यापाऱ्यांचे, आपल्या उद्योजकांचे कौतुक केलं पाहिजे. कृषीमध्ये क्रांती होते, आपले शेतकरी कष्ट करतायत, नवतंत्रज्ञान तंत्रज्ञानामध्ये आहे, कौतुक केलं औषध पाहिजे. निर्मिती. IT मध्ये आपले पोरं अत्यंत चांगलं काम करतायत, मेडिकलमध्ये चांगलं काम करतायत, क्रीडामध्ये चांगलं काम करतायत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत. सगळीकडे आपल्या देशाचं अत्यंत चांगलं सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व आहेच वर्चस्व. ते काही 2014 पासून निर्माण झालेलं नाही हो, त्याला 500 वर्षाचा इतिहास आहे. ते आता कुठे निर्माण होत चाललेलं आहे पूर्णपणानं. गांधी नेहरूने लावलेलं हे रोपट आहे, त्याला आता फळे येतानाच हे दिसत आहेत. आणि ते फळे यायला सुरुवात झाली की आम्ही विश्वगुरु, हे फळ आमच्यामुळे आलं. अरे बाबा, तुम्ही पैदा व्हायच्या अगोदरचे झाड गांधी आणि नेहरूने लावलेलं आहे. ही परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मान आहेच, तो राहिलाच पाहिजे, पुढे वाढत सुद्धा गेला पाहिजे. परंतु एक राजनीती म्हणून किंवा तुमचं परराष्ट्र धोरण म्हणून किंवा कूटनीतीचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान आणि शान उंचावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनामध्ये तुम्ही इतकं का कमी पडलात? हा अत्यंत गंभीर, देशासाठी अवमानकारक, तुमच्या माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. उद्या जर पुन्हा पाकिस्तान भारताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने काही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला तर जगातले हे देश आता कुणाच्या बाजूने उभे राहतील, या प्रश्नानं मी अस्वस्थ झालेलो आहे. आणि माझ्या मनात हा प्रश्न आलाय की आमचे विश्वगुरू नेमके करतायत काय आणि हे कुठे गेलेले आहेत? आपण काय समारोप करणार आहोत? आपण, ही तुमची माझी नाही भावना आहे. आज महाराष्ट्रातला ज्याला विवेक नावाची गोष्ट आहे, ज्याला बुद्धी नावाची गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललंय हे ज्याला ज्याला कळतं तो दुःखी आहेच. हिंदुस्थानसाठी का जे आजचा दिवस, कालचा दिवस हा काळा दिवस आहे तसा बौद्धिक दृष्ट्या पूर्णपणाने. कारण आमचं जे विश्वगुरु पद होतं ना, हे हवेत उडून गेलेलं आहे. आणि आशिफ मुनीर, शाहबाज शरीफ सारखे बिंडोक लोक सगळे आता जगाच्या बाजारामध्ये आपलं अस्तित्व मोठं करतायत. पण असंही म्हटलं जातं ना, ते मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे त्यांनीच मध्यस्थी करायला पाहिजे मुस्लिमांच्या, म्हणून पाकिस्ताननं मध्यस्थी केली. अमेरिका हे मुस्लिम राष्ट्र होतं का? नाही, इराण संदर्भात. इस्रायल हे मुस्लिम राष्ट्र होतं का? एक असेल, एक इराण असेल ना मुस्लिम राष्ट्र. पण दुसरे दोन तर नव्हते नाही की यहुदी होता, दुसरा ख्रिश्चन होता. तुम्ही जातीच्याच गोष्टी करणार असाल तर असला युक्तिवाद करून चालेल का? ते मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे मुस्लिमांनीच असलं केलं पाहिजे. मग तुमच्यावर जर संकट आलं तर तुमच्या बरोबर, तुमचं जर हिंदू राष्ट्र आहे ना, जगाच्या बाजारामध्ये काय महत्व आहे तुमचे? किती जगामध्ये हिंदू राष्ट्र आहेत? कोण पुढे येणार आहे मला सांगा? नेपाळ तुमचा शेजारचा तुम्हाला विचारत नाही? हिंदू राष्ट्र आहे ते नेपाळ, तुम्हाला विचारतो का तुमच्या देशाला? तो अजिबात विचारत नाही. त्यामुळे तिथं जरी तुम्ही असा विचार करत असाल आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते मुस्लिम राष्ट्र आहे, ते ख्रिश्चन राष्ट्र आहे, ते यहुदी राष्ट्र आहे, तर मग तर तुमच्या बुद्धीची फारच दिवाळखोरी आता झालेली आहे. आणि आता फार काही तुमच्या विचार करण्यासारखं तुमच्या मेंदूमध्ये उरलेलं नाही, असाच त्याचा अर्थ निघतो. मित्रांनो, गोष्ट अत्यंत वाईट आहे. चर्चा आम्ही मला हे सगळं ऐकून धक्काच बसलेला आहे. कारण देशावर प्रेम करणारा कोणताही भारतीय, कोणी असू द्या, आपल्या देशाचे पंतप्रधान, म्हणजे या पक्षाचे असू द्या, त्या असू द्या, आपल्या राष्ट्रावर प्रेम आहे, आपल्या संविधानावर प्रेम आहे, आपल्या भारतावर प्रेम आहे. आणि भारताची मान आणि शान सातत्याने उंचच राहिली पाहिजे. आणि त्या उंचीमध्ये जर आपल्या भारताचे दळभद्री राज्यकर्ते आपल्या चुकीच्या धोरणामुळं पूर्णपणाने देशाचं नाव जर धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा निश्चितपणानं निषेधच झाला पाहिजे. आता तुम्हीच ठरवा, जरूर कमेंटही करा, विश्वगुरु कोण? अजित कच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखतो चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.